Hello students, welcome to PSGP मंडल कॉलेज ऑफ एज्युकेशन शहादा. स्टुडंट्स, आज आपण EPC2 लाईफ स्किल एज्युकेशन म्हणजेच जीवन कौशल्य शिक्षण समजून घेत आहोत. तर यातील युनिट नंबर 2 समजून घेणार आहोत. तर युनिट नंबर 2मधील नेक्स्ट पॉईंट 2.2 समजून घेणार आहोत. तर काल आपण 2.1 समजून घेतला, तर आज आपण 2.2 समजून घेणार आहोत. जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी पद्धती. वर्गात विद्यार्थ्यांना जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक पद्धतींचा वापर करावा लागतो. वर्ग अध्यापनाच्या वेळी जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण किंवा विकसित करण्यासाठी शिक्षकांना प्रयत्नशील राहता येईल. तर काही पद्धतींचा अभ्यास आपण समजून घेऊ. तर फर्स्ट आहे वर्गातील चर्चा, क्लास डिस्कशन. वर्गातील चर्चा वेगवेगळ्या प्रकारांनी घेता येईल. यात लहान लहान गट करता येईल किंवा मोठे 2च गट तयार करून स्पर्धा घेता येईल. असे लहान लहान 4 ते 5 गट तयार करून घेतले तर चर्चेसाठी शिक्षकांना व्यवस्थित नियोजन करावे लागेल. स्मॉल ग्रुप डिस्कशन या पद्धतीचा वापर असेही म्हणता येईल. सर्वप्रथम वर्गातील बैठक व्यवस्था चर्चेसाठी योग्य प्रकारे करून घ्यावी. 4 ते 5 गट असतील तर गटानुसार बसवून घ्यावे. गटात त्यांना चर्चा करणे सोपे जाईल. इतरांना त्रास होणार नाही. नंतर चर्चेचा उद्देश स्पष्टपणे संप्रेषित करावा. गटातील चर्चेच्या दरम्यान मुक्त प्रश्नांना वाव द्यावा. चर्चेला प्रगतीपथापर्यंत येऊ द्यावे. विद्यार्थी गटात चर्चा करीत असताना शिक्षकांनी कमी हस्तक्षेप करावा. चर्चा लांबल्यास किंवा गोंधळ झाल्यास शिक्षक हस्तक्षेप करू शकतील. निरीक्षकाची भूमिका वठविण्याचा प्रयत्न करावा. योग्य वेळी चर्चा थांबवतील. गटाचा प्रतिनिधी म्हणून एक विद्यार्थी चर्चेचा सारांश प्रतिक्रिया वर्गात सर्वांसमोर सादर करेल. सर्व गटांचे सादरीकरण झाल्यावर शिक्षक योग्य समालोचन करतील. यात योग्य अयोग्य सांगतील. तसेच चर्चेतून सुटलेल्या मुद्द्यावर प्रकाश टाकता येईल. अशा प्रकारे चर्चेतून जीवन कौशल्य विकसित करण्यास शिक्षक चर्चा पद्धतीचा वापर करू शकतात. तर नेक्स्ट पॉईंट बुद्धिमंथन, त्यालाच ब्रेन स्टॉर्मिंग असं देखील म्हणतात. तर बुद्धिमंथन अध्यापनाची एक उत्तम पद्धती आहे. या पद्धतीत नावाप्रमाणेच बुद्धीचे मंथन करण्याची प्रक्रिया होते. मंथनचा अर्थ मोठी खळबळ, वादळ, तुफान किंवा भावनांचा उद्रेक होणे इत्यादी अनेक अर्थाने डिक्शनरीत आढळतो. या ठिकाणी बुद्धीसोबत जोडला गेलेला आहे. त्या अर्थाने बुद्धीत खळबळ माजविणारा, बुद्धीत वादळ निर्माण करणारा, बुद्धीला गतिमान करणारा या अर्थाने आपण घेऊया. या पद्धतीची कार्यवाही समजून घेऊ. एक नेतृत्व सांभाळणारा किंवा प्रमुख नेमला जाईल व एक जण नोंदी ठेवण्याचे काम सांभाळेल. समस्या अथवा विधान दिले जाईल आणि त्यावर विविध कल्पना, मत मागविले जातील. विद्यार्थी त्यांच्या मनात येणाऱ्या विविध कल्पना सादर करतील. सर्व कल्पना, मते यांची नोंद घेतली जाईल. परंतु कोणत्याही कल्पना, मत यावर शिक्षक या टप्प्यात चर्चा करणार नाहीत. प्रत्येकजण पाहू शकतील अशा ठिकाणी कल्पना, मते, मुद्दे यांची नोंद ठेवली जाईल. या बुद्धिमंथनानंतर सर्व कल्पना, मते, मुद्दे यांचा आढावा घेतला जाईल. काही कल्पना, मते अजून टाकले जातील तर काही कल्पना, मते पुसून टाकले जातील आणि सर्व प्रकारच्या कल्पना व मतांवरून समस्येच्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचतील. तर बुद्धिमंथनाचे काही टप्पे आहेत. तर ते म्हणजे पहिला टप्पा आहे पूर्वतयारी. मग यात प्रमुख नेमणे, नोंदी ठेवणारा नेमणे, तसेच विद्यार्थ्यांसमोर समस्या, विधान ठेवणे आणि सूचना देणे. त्यानंतर बुद्धिमंथन, मग प्रत्यक्ष मते, कल्पना मांडण्यास सुरुवात करतील. नोंदी ठेवणारा सर्वांना दिसेल अशा पद्धतीने नोंद करेल. शिक्षक फक्त निरीक्षण करून नोंदी ठेवल्या जात आहेत याकडे लक्ष देतील. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आपले मत, कल्पना मांडतो आहे ना याकडे लक्ष देतील. आणि नेक्स्ट टप्पा आहे आढावा. सर्व कल्पना, मतांचा आढावा विद्यार्थ्यांच्या मदतीने घेतील. काही नवीन कल्पनांची नोंद होईल.
आणि काही कल्पना मते तेथून काढून टाकली जातील. समस्येला धरून समस्येला पोषक मते ठेवली जातील, त्यांची वर्गवारी केली जाईल आणि समस्येचे उत्तर त्यातून शोधण्याचा प्रयत्न केला जाईल अथवा उत्तरापर्यंत कसे पोहोचले जाईल याची तयारी केली जाईल. या पद्धतीत विद्यार्थी पटकन आपले मत प्रदर्शित करतात, उत्स्फूर्तपणे भाग घेतात, भन्नाट कल्पना सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. प्रश्नोत्तराचा नेहमीच भाग नसल्याने कसलाही तणाव विद्यार्थ्यांवर नसतो. समस्येविषयी कल्पना मांडताना विषयाला धरून मुद्दे अथवा कल्पना कशा मांडाव्यात याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. स्वतःच्या कल्पना मते यांचे मूल्यमापन स्वतः करता येते. तर नेक्स्ट पॉईंट, भूमिका पालन, रोल प्ले. तर भूमिका पालन एक प्रभावी पद्धती आहे ज्यात विद्यार्थी एखाद्या भूमिकेचा भाग बनतो आणि सादरीकरण करतो. परिस्थिती प्रसंग निर्मिती करून त्यातील विविध भूमिका विद्यार्थ्यांना वाटून दिल्या जातात. उदाहरणार्थ चिपको आंदोलन याचे संवादात अथवा छोट्या नाटकात रूपांतर करू शकतात व त्यातील भूमिका विद्यार्थ्यांना देऊन चिपको आंदोलनाचं 5 ते 7 मिनिटांचे सादरीकरण वर्गात सादर करतील. यात सहभागी झालेले लोक यांचे संवाद, त्यामागची भूमिका, यातून विद्यार्थी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजू शकतील व एकत्र येऊन आपण कोणतीही समस्या सोडवू शकतो हे कौशल्य नकळतपणे विकसित होईल. विद्यार्थी स्वतःच कृतीशील असल्याने शिक्षकांना विविध जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी फार वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. यातून विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळते, स्वतःचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळते, प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन मिळते. दुसऱ्या भूमिकेतील जीवन काळासाठी जगल्याने दुसऱ्याचे आचार विचार समजण्यास मदत होते, सहसंवेदना कौशल्य विकसित होते, संवाद फेक कशी करावी याचे मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळते, संप्रेषण सुधारते, दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करण्याची संधी मिळते, स्वतःच्या भावना विचार तटस्थ अथवा बाजूला ठेवण्याचा सराव होतो. म्हणून भूमिका पालन हे एक प्रभावी तंत्र आहे. तर भूमिका पालनाच्या देखील पायऱ्या आहेत, त्यामध्ये नेहमीप्रमाणे जसं पूर्वतयारी, भूमिका पालन आणि चर्चा. नेक्स्ट पॉईंट यातला खेळ आणि अभिरूपता. यामध्ये विद्यार्थ्यांना खेळ म्हटलं की खूप उत्साह वाटतो. शिक्षक या उत्साहाचा वापर कौशल्य विकसित करण्यासाठी करू शकतात, अध्यापनातील आशय घटक वापरून तयार करू शकतात. चिकित्सात्मक विचार किंवा सर्जनशील विचार, समस्या निराकरण, निर्णय घेणे इत्यादी जीवन कौशल्यांवर आधारित विविध खेळ घेता येतील. खेळ पूर्ण झाल्यावर एक आढावा घेता येईल व विद्यार्थ्यांना प्रत्याभरण आणि प्रेरणा देता येईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्याच कलेने घेऊन या पद्धतीने जीवन कौशल्य विकसित करता येतील. अभिरूपता ही कृती पूर्वनियोजित असते. प्रत्यक्ष जीवनातील प्रसंग जसाच्या तसा उभा करणे ही अभिरूपता आहे. अभिरूपतेतही पात्रांची भूमिका करावी लागते. जशीच्या तशी परिस्थिती निर्माण करून कृती करावी लागते. त्यातून काय अडचणी येतात हे समजते. तसेच एक प्रकारे प्रशिक्षणही मिळते. तर फॉर एक्झाम्पल BEdला असलेले सूक्ष्मपाठ अभिरूपतेचेच उदाहरण आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी वर्गात नसतात. आपल्याच सहकाऱ्यांसमोर त्यांना विद्यार्थी समजून घटक शिकवला जातो. त्यातून प्रत्याभरण मिळत राहते. खरी परिस्थिती कशी असेल याचा अंदाज बांधता येतो. चुका सुधारण्यास वाव मिळतो. त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण अभिरूप न्यायालयांचे घेता येईल. कोर्टाची रचना, प्रशिक्षण घेणारे वकील, न्यायाधीशाची भूमिका करणारे पात्र, काल्पनिक आरोपी, त्यावरून प्रशिक्षण घेणाऱ्या वकिलांना केस लढविण्याचे प्रशिक्षण मिळते. नेक्स्ट पॉईंट, वादविवाद, डिबेट्स. या पद्धतीत शिक्षक विशिष्ट समस्या किंवा प्रश्न किंवा एखादी वादग्रस्त घटना
विद्यार्थ्यांसमोर ठेवतील. विद्यार्थ्यांना त्या समस्येविषयी, घटनेविषयी एक पवित्रा घ्यायचा आहे, ज्यातून समस्या अथवा घटनेचे विश्लेषण तर होईलच, परंतु त्यातून उपाययोजनाही समोर येईल किंवा समस्येचे नेमके उत्तरही सापडण्याची शक्यता असेल. पूर्ण वर्ग वादविवादात भाग घेऊ शकेल किंवा गट देखील करता येतील. विद्यार्थ्यांना यातून एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची संधी मिळेल आणि समवयस्कांसोबत वादविवाद असल्याने त्यांचा उत्साह वाढेल. सर्जनशील विचार समोर येतील. आरोग्यविषयक वादविवाद असेल किंवा शाळेतील एखादी समस्या असेल, अशा विषयांवर विद्यार्थी पटकन वादविवाद करू शकतील. या व्यतिरिक्त समाजातील वादविवाद पद्धतीने जीवन कौशल्यही विकसित करता येतील. उदाहरणार्थ, शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण, उदाहरणार्थ सिगारेट इत्यादी. कुमार अवस्थेतील मुलांना आपल्याच काही मित्रांच्या सवयी माहीत असतात. याचे दुष्परिणाम आणि उपाययोजन याविषयी वादविवाद पद्धतीने मांडून कदाचित आपल्या मित्राला या सवयीपासून दूर करू शकतील. अशा प्रकारे ही पद्धती देखील खूप प्रभावी आहे. फक्त विद्यार्थ्यांचा वयोगट व विषय यांचा विचार शिक्षकाने केला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, गोष्ट सांगणे, स्टोरी टेलिंग. गोष्टीतून नीतिमूल्ये खूप चांगल्या प्रकारे विकसित करता येतात आणि गोष्टीद्वारे झालेले अध्यापन चिरकाल टिकते. एखादे व्याख्यान ऐकताना वक्ता अनेक गोष्टी सांगून आपले म्हणणे पटवून देतो आणि श्रोत्यांनाही अशा व्याख्यानाचा कंटाळा येत नाही. म्हणून जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी स्टोरी टेलिंग ही पद्धत कोणत्याही वयोगटासाठी अत्यंत उपयोगी आहे. वस्तुस्थितीवर आधारित किंवा काही सत्य घटनेवर आधारित प्रेरणादायी गोष्टी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतात. या पद्धतीचे विशेष म्हणजे विद्यार्थीसुद्धा गोष्टी सांगू शकतात. विद्यार्थी व ग्रुप, विद्यार्थी व पूर्ण शाळा इत्यादी प्रकारे गोष्टी सांगणे ही पद्धत आपण वापरू शकतो. संपूर्ण गटाला गोष्ट तोंडी अथवा वाचून सांगता येते. नेक्स्ट पॉइंट, संप्रेषणात्मक पद्धती. आपण भाषा अध्यापनासाठी ही पद्धती वापरतो. प्रभावी संप्रेषण हे एक कौशल्य देखील आहे. जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी ही देखील एक उपयुक्त पद्धत आहे. या पद्धतीने जीवन कौशल्यांची ओळख प्रत्यक्षपणे करून देता येईल. तर यामध्ये अध्यापन पूर्वनियोजन, अध्यापन काळातील नियोजन, अध्यापनोत्तर नियोजन. तर हे 3 टप्प्यांवर नियोजन करून जीवन कौशल्यांचे शिक्षण देता येईल. या पद्धतीत शिक्षक गोष्ट पद्धत, भूमिका पालन, चर्चा पद्धत, वादविवाद पद्धतींचा मिश्र स्वरूपात वापर करू शकतात. तसे पाहिले तर संप्रेषणात्मक पद्धतीला समन्वयात्मक पद्धती देखील म्हणता येईल. परंतु यात शिक्षकांना 3ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांशी प्रभावीपणे संभाषण करायचे आहे. त्यातून विद्यार्थ्यांना एक प्रकारे प्रेरणा मिळेल. शिक्षकांच्या अध्यापनाच्या तयारीमुळे विद्यार्थ्यांच्या तयारीमुळे प्रसन्नता राहते व वर्गात जिवंतपणा राहतो. शिक्षकांचे संभाषण, संयुक्तिक हावभाव यावर विद्यार्थी जीवन कौशल्य किती आत्मसात करतो हे अवलंबून असते. असे विधान करणे चुकीचे ठरणार नाही. अजून एक पद्धती आपल्याला सांगता येईल, प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड. याविषयी तुम्हाला माहितीच असेल की प्रकल्प पद्धतीमध्ये नेमकं काय काय असतं. तर यामध्ये बघा, विविध विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांना द्यावेत. उदाहरणार्थ लिंगभाव, समानता, कौटुंबिक माहिती, स्वतःच्या गावाची, जिल्ह्याची माहिती, शेतीचे पिकांचे निरीक्षण, नगर रचना, जीवन कौशल्यांवर आधारित प्रकल्प देऊन हस्तलिखित प्रकल्प सादर करण्यास सांगावा. यातूनही विविध जीवन कौशल्य सहजपणे विद्यार्थ्यांना अवगत होतील. स्वतः कार्यशील राहिल्याने त्यातील समस्या देखील स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करतील. यात इंटरनेटचा आधार न घेता शक्यतो
स्वतः फिरून सभोवतालची माहिती जमा करण्यास सांगावी. नंतर इंटरनेटचा आधार घेतला तर चालेल. तर स्टुडंट्स नेक्स्ट पण आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ. धन्यवाद.